नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि रिव्हिट आर्किटेक्चरच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रेविटमध्ये सेंटर लाईन कशी करायची ती पाहणार आहोत. मग आपण इथे हे न्यूमध्ये द्यायचं आहे, मॉडेल या ऑप्शनमध्ये. त्यानंतर हे इम्पिरियल आर्किटेक्चरल टेम्पलेट चूज करायचं आहे आणि इथे ओके करायचं आहे. थोडं लोड होतं आहे. त्यानंतर काही आपले युनिट्स वगैरे आहेत ते चेक करायचे आहेत. फीट इंचेस हे 1/2 एवढं करतो. हे आपलं फुटात करायचं आहे म्हणून मी आर्किटेक्चरल इम्पिरियल घेतले. जर मीटरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला मीट्रिक घ्यावं लागेल. ओके, इथे ओके केलं. त्यानंतर आपण पहिल्यांदा काही पहिल्यांदा आपल्याला लेवल्सच्या आधी तो सुद्धा हे सेव्ह करून घ्यायचं आहे. तुमचा जिथे पाथ असेल तिथे आपल्याला हे ड्रॉइंग सेव्ह करायचं आहे. RBT सेंटर लाईन मी रिप्लेस करतो. हे आधीची एक मी करून बघितलेली, त्यानंतर आता मी रिप्लेस करतोय. ओके, आता ही रिप्लेस झाले. सोडा याच्यामध्ये आता हा एक पहिल्यांदा मी बेसिक फ्लोर प्लॅन ऍड करणार आहे. त्यामध्ये कॉलम ऍड करून मग आपण सेंटर लाईन तयार करायचे. मग पहिल्यांदा आपली ही नवीनचं जी वॉल आहे ती त्यापासून मी सुरुवात करणार आहे. इथे आहे ती ही 10 फुटाची उंची घेऊ. वॉल सेंटर न घेता वॉल एक्सटिरियर फेस घेऊ आणि त्याला एडिट करून ह्याला मी डुप्लिकेट करून मी आता हे प्रायव्हेट बंगलो आहे असं मी इमॅजिन करतोय. मीन्स थिक वॉल. ओके, एडिट आणि इथून ही मी नवीनचं घेतोय. ओके ओके, मी एक 16 फुटाची अशी एक वॉल घेतो. त्यानंतर ही अशी एक 12 फूट घेतो. त्यानंतर आता मला इथे आतली जी वॉल आहे ती 6 इंच हवी आहे. मग याला एडिट टाईप करून डुप्लिकेट करून 6 इंच एक वॉल. ओके, याला एडिट करून इथे 6 इंच करायचंय. पुन्हा इथे ओके करायचं. ओके केल्यावर इथून ते इथपर्यंत समजा घेतली आणि जर याचं आपण डायमेन्शन चेक केलं, आता हे जे वॉल डायमेन्शन आहे ते सेंटर टू सेंटर या लागलंय. तर ते कसं करायचं, मॅनेजमध्ये आपल्याला क्लिअर पाहिजे ते डिस्टन्स. टेम्पररी डायमेन्शन फेसेस आणि हे ओपनिंगसाठी, डोअर आणि ओपनिंगसाठी ओपनिंग पासून घ्यायचं. आता बघितलं तर हे 16 आहे आणि हे 11.5 आहे. हे मला हवं आहे 12 फूट. ओके, समजा हे एक लिव्हिंग रूम झाली आणि आपण एक स्टेअर केस करू. इथे ही स्टेअर घेतली आणि मोनोलिथिक घेतली. याला एडिट टाईप करून पुन्हा डुप्लिकेटच करायचं आणि काय 3 फूट वाईड स्टेअर. ओके करायचं आहे. आणि जो रायझर आहे तो 6 इंच घ्यायचा आहे. आणि इथं समजा हा एडिट केला तर हा स्लॅन्टेड आहे तो काढून टाकायचा आहे. कारण काय होतं ते रायझर आणि आपला रायझर आहे तो सुद्धा तिरका येतो, तो स्ट्रेट येत नाही. ओके, आता मी एक बाजूला टेंटेटिव्ह समजा मी इथून घेतली 10 इथून आपल्याला काही चेंजेस करता येतात. समजा आपल्याला हे 22 केलं आपण. आता डिझायर्ड हाईट जी आहे ती 10 फूट आहे. हे 10 फूट का दाखवत आहे, तर जर तुम्ही लेवल्समध्ये गेलात, समजा ईस्ट साईडला गेलात, तर ही जी लेवल आहे, आता मी ही कॅन्सल करतो स्टेअरकेसचं फंक्शन. ही आहे 10 फूट. याला आपण करू 10.5 ही 10.5 फूट करू. आणि याचं नाव जे आहे त्याला आपण नाव देऊ ग्राउंड फ्लोअर. याला नाव देऊ आपण फर्स्ट फ्लोअर. पुन्हा आता अजून एक समजा आपल्याला लेवल ऍड करायची आहे, तर इथून लेवल ऍड करायची. आणि समजा हा पिक पॉइंट घेतला तुम्ही आणि इथून
हा आपण 10.5 फूट घेतला आणि इथून इथे क्लिक केलं ना तर ही 10.5ला बरोबर बघितलात तर हे 10.5ला इथे एक लेवल ऍड होऊन जाते. हे फर्स्ट फ्लोअर झाला. आता याला नाव देऊ आपण एक स्टेअरकेस टॉप असं नाव देऊ. आणि आपल्याला इथे एक खाली ग्राउंड फ्लोअर झालं. इथे एक प्लिंथ लेवलला एक प्लिंथ लेवल घेऊ आपण इथेपर्यंत. याला आपण नाव देऊ ग्राउंड लेवल. ही आपली प्लिंथ झाली. याला GL असं देऊ. ओके. आणि हे जे आहे ते आपण 2 फूटच घेऊ. ओके. मग इथे लेवल्स तयार झाले बघा. फ्लोअर प्लॅन्स आपले इथे तयार झाले. हा ग्राउंड फ्लोअर झाला. जर 3Dचा जर तुम्ही टॅब ओपन केला तर हा आपल्याला असा 3D बघायला मिळतो. हा ग्राउंड फ्लोअर. आता आपण स्टेअरकेस जी आपण मागाशी तयार केलेली ही मोनोलिथिक स्टेअरकेस ही एडिट टाईप करून पुन्हा याला डुप्लिकेट करू आणि 3 फीट वाईड स्टेअर ओके करू. आपण मगाशी स्टेअरकेस आपण काही तयार केले नाही त्यामुळे ती पूर्ण इरेज झाली. त्याचे सेटिंग्स पण काही सेव्ह झाले नाहीत. तो काय स्लॅन्टेड आहे तो ऑफ करायचा आहे. ओके करायचा आहे. पुन्हा इथे ओके करायचं आहे. तर इथे बघा हे 10.5 फूट इथं आले बघा. ओके. समजा मला हे डिझायर्ड नंबर ऑफ हे समजा 22 पाहिजे. आपण घेतले हे 11 झाली. तर 11 झाली. ओके. आता हे जे डिस्टन्स आहे हे आपण 7 फूट ठेवू. ओके. त्यानंतर 3Dत बघितलात तर ही आपली स्टेअरकेस ही अशी दिसते. असं काहीतरी हे असं दिसतंय आपलं. ओके. त्यानंतर ही स्टेअरकेस आपण अलाइन करून घेऊ या फेसला इथून ते इथं. आणि हा आतला फेस सुद्धा इथं हा असा अलाइन झाला. आणि एक डायमेन्शन चेक करायचं आहे मला. ते म्हणजे इथून ते 3.25 मला वॉल फेस पासून पाहिजे. तर इथे वॉल फेस घ्यायचंय. हे 3 फूट मला क्लिअर हवं होतं. म्हणजे तिथं ओपनिंग देऊन आपण तिथून आता ह्याला येस करायचं. ओके. 3Dत बघितलं तर आपल्याला ही स्टेअरकेस अशी दिसते. तर एक्सटर्नल आता ही एन्क्लोज असणार आहे आपली स्टेअरकेस. ही आतल्या साईडलाच असणार आहे. त्यामुळे मला हे एक्सटर्नल काय नको आहे हे रेलिंग. त्यामुळे मी ते काय डिलीट करून टाकलं. आणि हीच जी वॉल आहे ती समजा आपण पुढंपर्यंत शिफ्ट केली. आणि ही वॉल समजा आपण इकडे लाईन वेट मी ऑफ करतो. हीच भिंत मी एक सिम्पलसा प्लॅन घेणार आहे. जास्त काय त्यात डोकं लावणार नाही. इथं झाली. आणि समजा हे डिस्टन्स आहे हे आपण 10 फूट ठेवलं. हे डिस्टन्स मला हवंय. हे मी पुन्हा इथे कॉपी करून घेतो. इथपर्यंत 10 फूट. ओके. आणि ही आहे ती याला ही 6 इंच आहे तर याला आपण 9 इंच करून घेऊ. पुन्हा ते डायमेन्शन चेंज झालं ते करून घेऊ. आणि ही वॉल इकडे फिलेट करून घेऊ ना. आपण हीच जी भिंत आहे ती आपण इकडे या साईडला कॉपी करून घेऊ. आणि ही इकडे फिलेट करून घेऊ. आणि ही इकडे एक्सटेंड ही इकडे एक्सटेंड केली नाही. इथून ते इथं एक्सटेंड केली. हे डिस्टन्स समजा आपण हे एक
14 फूट घेतलं. आणि आपल्याला म्हणजे काय, हे हॉल झालं, एक स्टेअरकेस, इकडे किचन घेतलं, इकडे एक बेडरूम, इकडे एक बेडरूम, आणि या स्पेसमध्ये आपण एक इथे टॉयलेट ॲड करू. त्यासाठी आपण एक मध्ये 6 इंचाची एक भिंत, जी आपण वॉल सेंटर पासून घेऊ. एकदा आपण 3 फूट 3 इंच करू, एंटर. ओके. आणि आता इथे एक आपल्याला वॉल ऍड करायला लागणार. आपल्याला इथून 7 फुटावर घेऊ आपण पर्यंत, 8 फुटावर घेऊ, काही प्रॉब्लेम. ओके. एक आपला बेसिक प्लॅन तयार होत आहे. म्हणजे हे कशासाठी करतोय आपण एक बेसिक प्लॅन, की आपल्याला कॉलम पोझिशन एकदा फिक्स झाल्या की या वॉल्स आहेत ना, आपण त्या हाईड करणार आहेत, ते पण वेगळ्या टेम्पलेटमध्ये. तर ते कसं, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता मला काय करायचं आहे की ही वॉल आणि ही वॉल नको आहे, तर त्याला बऱ्याच पद्धती. समजा ही तुम्ही इथपर्यंत ड्रॅग करून आणला तरी चालते. हां. आणि ही पण वॉल आहे, याला इथे हे वॉल ब्रेक म्हणून आहे, स्प्लिट एलिमेंट. तुम्ही इथे कट मारला आणि इथे कट मारलात, तो इकडे बसला. आणि ही समजा भिंत तुम्ही इथपर्यंत अशी इकडे आणू शकता. मग समजा तुम्हाला काय नॉमेनक्लेचर करायचं आहे तर इथे करू शकता, किंवा रूम टॅग करायचा आहे, रूम टॅग करू शकता. त्या आत्ता मी डिटेलमध्ये पडणार नाही. आता फक्त आपल्याला सेंटर लाईनवर फोकस करायचं आहे, त्यामुळे मी हे तुम्हाला सांगतो. आता आपल्याला कॉलम पोझिशन इन्सर्ट करायचे आहे. समजा ह्याच्यात कॉलम घ्यायचे असतील तर स्ट्रक्चरमध्ये जायचं आहे, आणि इथे हे कॉलम आहे, आणि इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. आता हा जो आहे तो आय सेक्शन आहे, तो इंटरनॅशनल लेवलचा आहे. हा कॉन्क्रीट नाही आहे. मग इथे हे लोड फॅमिली करायचं, इंग्लिश इम्पेरियल. आणि स्ट्रक्चरल कॉलम्समध्ये एक कॉन्क्रीट कॉलममध्ये हा कॉन्क्रीट कॉलम घ्यायचा आहे, हा घ्यायचा नाही आहे. हा आहे तो स्क्वेअर आहे, याला एकच डायमेन्शन येतं, लेंथ आणि विड्थचं एकच डायमेन्शन असतं. तुम्ही एक जरी चेंज केलं तर ते बरोबर दुसरं पण चेंज होतं. म्हणजे तो चौकोनी असतो, तो आयत नसतो. आयतला कसं लांबी आणि रुंदीचं डायमेन्शन वेगवेगळं असतं. याला ओपन करायचं आहे आणि पुन्हा ह्याला एडिट टाईप करायचं आहे, कारण हा 12 इंच बाय 18 इंच आहे. मग याला डुप्लिकेट करायचं आहे, आणि आपण याला आता 9 इंच बाय 18 इंच असं हे नाव देऊ. आणि इथून याची जी ब्रेडथ आहे ती 9 इंच करू, आणि त्याची हाईट म्हणजे जी लांबी आहे ती 1.5 फूट करू. याला ओके करू. आणि इथं हे डेप्थ आहे त्याला हाईट करू. आणि हा ग्राउंड फ्लोअर पुरताच आत्ता आपण, हा फर्स्ट फ्लोअर, सॉरी, ग्राउंड फ्लोअरला आपण पोझिशन करायला लागलोय इथे, तर तो फर्स्ट फ्लोअर पर्यंत कनेक्टेड आहे असं आपण त्याला सांगतो. मग एक आपण समजा इथे ठेवला, तर तो काय झाला, आता तो प्रॉपरली तो अलाइन झालेला नाही आहे. मग ह्याला कसं करायचं, हे अलाइन करून घ्यायचं, इथून ते इथं, इथून ते इथं. ओके. आणि हेच कॉलम मी आता, हाच कॉलम आम्ही कॉपी करणार आहे, इथून ते इथे, आणि पुन्हा सीओ एंटर केलं की शॉर्टकट त्याचा कॉपी हा आहे. पुन्हा हे तिन्ही कॉलम घेऊन हा मी वॉल डिसिलेक्ट केला, तो मी कॉपी करून घेतो, इथून ते इथे. पुन्हा हा इथून ते इथे कॉपी केला, पुन्हा एक सिंपल ग्रिड करून घेतली. 12 कॉलम आपले इथे झाले. आता रेविटमध्ये जे सेंटर लाईन असते ही पूर्ण वेगळी असते आपल्या ऑटोकॅड पेक्षा. तर
तुम्हाला सेम जर ऑटोकॅड सारखं हवं असेल तर त्याप्रमाणे पण करू शकतो, पण एक रेविटची स्टाईल आहे, ती स्टाईल मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आपलं हे कॉलमचं एक व्यवस्थित एक प्रॉपरली एक आपलं ग्रीड तयार झालं. मग आपल्याला काय करायचं आहे, हे जो ग्राउंड फ्लोअर आहे की नाही, हा काय करायचा आहे, याला आपण डुप्लिकेट व्ह्यू विथ डिटेलिंग करायचं आहे. इथे आपलं कॉपी 1 तयार झालं बघा. आणि हे जे आहे याला आपण रिनेम करायचं आहे. आणि याच्यात आपल्याला आता सेंटर लाईन पुन्हा रिनेम सेंटर लाईन प्लॅन त्याला आपण रिनेम केलं. एकदम सोपं आहे. याच्यात हे ग्रीड नावाचा ऑप्शन आहे. इथे हा ग्रीड वर तुम्ही क्लिक केला तर ह्याचा जो सेंटर आहे तो आपोआप तो बरोबर आपण माऊस हॉवर केला की तो लॉक होतो तिथं बरोबर. हा हा एक ग्रीड झाला, तो बरोबर ह्याच्या सेंटर पासून गेला बघा. पुन्हा हा दुसरा ग्रीड झाला आणि हा तिसरा ग्रीड झाला. ओके, आता हे झालं आपलं वाय ऍक्सिसचं. आता आपल्याला द्यायचं आहे एक्स ऍक्सिसचं, इथून ते इथं. पण आता इथे बघितलात तर इथं 3 संपले, त्यामुळे इकडून 4 पासून सुरुवात झाली. पण ऍक्च्युली तसं नसतं. जर एक्स ऍक्सिस वर आपले नंबर आले तर वाय ऍक्सिस वर आपल्याला लेटर्स द्यावे लागतात. त्यामुळे काय करायचं, याला सरळ आपण ए नाव द्यायचं. आणि इथं ए दिलं ना तर पुढचे जे सगळे लेटर्स आहेत ते आपोआप बी सी डी त्याच्यात जनरेट होऊन जातात. इथे ग्रीड मध्ये गेलो पुन्हा, आणि हा सेंटर बघा, आणि तो बरोबर त्याचं लॉक होताना बघा ऑटोमॅटिकली बी नावाचं इथं ते टेक्स्ट जनरेट झालं. आता याचा सेंटर इथे आहे. सेंटर हा इथे आहे. ओके, आता यामध्ये आपण काय करू शकतो, जे आपल्याला ह्या वॉल्स आहेत ह्या आपल्याला हाईड करायच्या आहेत. तर इथे ह्या विजिबिलिटी अँड ग्राफिक्स म्हणून एक टूल आहे, आणि इथे हे वॉल्स आहे ते आपण ऑफ करू शकतो. झालं, आपल्याला प्लेन एकदम कॉलमचं छानपैकी ग्रीड इथं दिसून जातं. समजा तुम्हाला याचं पण काही कलर वगैरे चेंज करायचे असतील तर हा जो ब्लॅक आहे तो आपण रेड करू शकतो. ओके ओके, तर या लाईन्स बघा, ह्या सगळ्या रेड झाल्या. आणि तुम्हाला जर आता हे लाईन वेट ऑन केलं आपण, हे कॉलमचं लाईन वेट झालं. आणि कॉलमचा समजा तुम्हाला कलर चेंज करायचा आहे, पुन्हा इथे विजिबिलिटी और ग्राफिक्स मध्ये जाऊन इथे स्ट्रक्चरल कॉलम नावाचा एक ऑप्शन आहे बघा हा. तर यामध्ये ह्याच्या ज्या समोरचा आहे ना, ह्या लाईन्स कट लाईन्स मध्ये इथे नो ओव्हरराइडच्या ऐवजी ते सॉलिड करायचं. आणि समजा ह्याचा कलर आहे तो आपल्याला ब्ल्यू द्यायचा आहे, तर ब्ल्यू देऊन ओके करून इथे ओके करायचं. तर हा बघा ब्ल्यू कलरचा हा कॉलम झालाय बघा. याचं मी लाईन वेट ऑन केलं. चालेल, ह्याचं एकदम सिम्पल आहे. आता ह्याच्यात आपल्याला पुढं काय करायचं आहे, ह्याच्यात आता आपल्याला द्यायचे आहेत डायमेन्शन्स. ओके, हे डायमेन्शन काय, आपल्याला इथून ते इथं हे 9 इंच झालं. ओके, पुन्हा आता हे आपल्याला द्यायचं कंटिन्यू डायमेन्शन द्यायचे. त्यामुळे मी काय करतो, इथून ते इथे एक झालं, पुन्हा हे एक झालं, इथे एकदा क्लिक करायचं आहे, इथे एकदा क्लिक करून आपल्याला हे एक क्लिक करून नुसतं बाहेर क्लिक करायचं. झालं, हे कंटिन्यू डायमेन्शन आलं. म्हणजे या फेस पासून हे 9 इंच झालं, या सेंटर पासून हे 11 फूट 9 इंचाचा हा सेंटर झाला. असं प्रत्येक कॉलमचं सेंटर आपल्याला इथे आपण इथं देऊ शकतो. एकदम ह्याच्यामध्ये पण फार इझी आहे. आता आपलं हे वाय ऍक्सिसचं झालं. सेम असंच आपण इथे हे एक्स ऍक्सिसचं पण हे इथं दिलं, म्हणजे ह्या एज पासून आपण इथं दिलं. पुन्हा ही सेंटर लाईन, पुन्हा ह्या कॉलमची सेंटर लाईन. झालं, एवढं एकदम सिंपल आहे. आणि समजा तुम्हाला आउट डायमेन्शन द्यायचं आहे, इथून ते इथंपर्यंत एक आउट झालं, आणि
इथून ते इथपर्यंत हे आउट एक डायमेन्शन दिलं की झालं, काम संपलं. पुन्हा तुम्हाला काय नॉमेनक्लेचर द्यायचं म्हणजे C1 C2 C3 असं द्यायचं, असं पण इथं देऊ शकता. पुन्हा ह्या ग्रीडवर समजा तुम्हाला काय अजून ऍड करायचं असेल तर इथं सुद्धा आपल्याला हे एक ग्रीडवर आपण C1 C2 C3 हे आपण असं ऍड करू. म्हणजे समजा हा C1 C2 C3, हा C4 5 6 7 8 9 10 11 12 असे असतील, तर आपण इथं एक टेक्स्ट ऍड करू शकतो की ए ग्रीडवर आणि इथे सुद्धा A1 ग्रीडवर कोणते कोणते कॉलम आहेत, जसे की हा 1 आला, हा 4 आला, हे असं आपण इथं ऍड करू शकतो. पण एवढी डिटेलमध्ये काय द्यायची गरज नाही आहे. हे एवढं आलं ना, एवढं जरी तुम्ही दिलं ना, तर आपल्याला साईटवर काम करायला हे बरं पडतं. आणि ह्याचे काही सेटिंग्स आहेत, तुम्हाला मी इथे दाखवतो. इथे समजा तुम्ही गेलात आणि हे सुद्धा ऑन केलात, तर बघा हे दोन्हीकडं तुमचं ऑन होतं. समजा इथून तुम्ही थोडंसं इकडे हे ड्रॅग केला, हे असं ड्रॅग होतं. पुन्हा हे ड्रॅग केला इथून ते इकडं, हे असं सुद्धा हे असं ड्रॅग होऊन थोडंसं लांब येते. समजा हे ड्रॅग करायचं आहे तुम्हाला, झाले. आता तेच जर तुम्ही एलिव्हेशन मध्ये गेलात, समजा साऊथ मध्ये गेलात, तर बघा साऊथ मध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे थोडक्यात ह्याचं कॉलमची ही अशी सेंटर लाईन तुम्हाला दिसू शकते. एवढं मस्त आहे. आता ग्राउंड फ्लोअरला बघितल्यात तर तुम्हाला हे बरोबर कॉलम आहेत आणि ह्या भिंती आहेत. तुम्ही ग्राउंड फ्लोअरमध्ये समजा काही डिटेलमध्ये काम केलं असेल, दरवाजे खिडक्या वगैरे टाकले असतील, तर ते सुद्धा आपल्याला ह्या सेंटर लाईन ह्या टेम्पलेटमध्ये आपल्याला म्हणजे ह्या फ्लोअर प्लॅनमध्ये आपल्याला हे हाईड करता येत. म्हणजे काय की कन्फ्युजन काय होणार नाही, कमीत कमी डायग्राम मध्ये आपलं सगळं काम होऊन जातं. तर झालं, हा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.